नमस्कार. कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. एवढे दिवस मी व्हिडिओ केला नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती. मला डाव्या खांद्याला माझ्या गाडीमध्ये मार लागलेला होता, त्यामुळे मला हाताने काही करता येत नव्हतं. म्हणून आजपासून मी व्हिडिओला सुरुवात करीत आहे. तर आज मी खारकेचे लाडू करणार आहे. इथे बघा खारीक घेतलेली आहे. असा पुडा आहे पॅकबंद आणि मी तो कापून घेतलेला आहे. आता ही खारीक आपण कपड्यावर ओतून घ्यायची. कपड्यावर ओतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किडे आहेत का, त्याला जाळी आहे का, आणि ह्याला छोटी छोटी अशी आळ्यांची अंडी आहेत का, ते सगळं पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर अशी कपड्यावर चांगली घासून घ्यायची, कारण त्याला असे कण असतात, धुळीचे कण किंवा थोडेसे मातीचे पण कण असू शकतात. मग अशी चांगली करून घ्यायची खारीक, कपड्याला चांगली पुसून घ्यायची, म्हणजे त्याचं जे काय आहे ते निघून जातं. आणि खारीक बघा तुम्ही कशी पण घ्या, चांगल्या क्वालिटीची घ्या किंवा कमी रेटवाली असते ती पण घ्या, पण ती नेहमी पाहून घ्यायची, कारण किडे असतात त्याच्यामध्ये. मग आता ही खारीक आपण चांगली इथं चोळून घेतलेली आहे. बघा खारीक कशी आहे. आता खारीक फोडायला किती वेळ लागतो, आपण म्हणतो खूप वेळ लागतो. आता एवढी मी खारीक घेतली बघा. आता हा भत्ता आहे, हे पहा, असं असं प्रत्येकाला फोडायचं असं, आणि त्याच्यामधलं हे बी काढायचं. बघा झाले एवढे, पण खारका किती पटकन फुटतात. तेव्हाच खारीक फोडून होते, वेळ लागत नाही. आता ही खारीक फोडल्यानंतर त्याच्यामधलं काय काढायचं, हे इथं एक असं असतं, हे तोडलेलं असं असतं, हे काढून टाकायचं, हे ठेवायचं नाही. बघा हे असं काढून घ्यायचे. हे पहा इथं दाखवते तुम्हाला मी आणखी पण. बी आठवणीने काढून घ्यायचं. एखादं बी जरी आपल्याकडून चुकून गेलं, हे पहा हे असं काढून घ्यायचं. हे पहा हे नाही त्याच्यात जाऊन द्यायचं, मग ते खाताना ते तसंच राहणार, ते कुठलं जाणार नाही. आणि हे असं करून ह्याच्यामधली बी काढायची. किती पटकन खारीक झाली फोडून, एवढी खारीक घेतली होती, किती पटकन झाली बघा. हे पहा हे काढून टाकायचे आणि आपली खारीक न चुकता बी काढायची. परत एकदा फोडल्यानंतर खारीक चेक करून घ्यायची. खारीक चेक करून घ्यायची म्हणजे परत त्याच्यात बी आहे का, एखादी गेली का चुकून, ते पाहायचं. हे पहा अशा प्रकारे खारीक झटकीपट फोडून होती. किती वेळ लागला खारीक फोडायला. अशा प्रकारे मी आता ही राहिलेली खारीक आहे ती फोडून घेते. हे पहा खारकेचं जे पुडा असतं असं टोकाला, ते असं हे बघा प्रत्येक खारकेचं काढून घेतलेलं आहे आणि बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपली खारीक अशी फोडून झालेली आहे, पुन्हा चेक केलेली आहे, त्याच्यात एक पण बी जाऊन दिलेली नाही. आता आपण याला खोबरं टाकूया. आता ह्या खारकेमध्ये 1 किलो खारीक आहे, त्याला आपण 300 ग्रॅम खोबरं टाकणार आहोत. असे तुकडे करून हे खोबरं ह्याच्यात टाकून द्यायचं. आता मी राहिलेले याचे तुकडे करून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते. हे खारीक खोबरं हे पहा कुटून आणलेलं आहे, एकदम छान कुटलेलं आहे. आणि या व्हिडिओच्या अगोदर मी एक चटपटीत चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सांगायचं राहून गेलं. मला एवढा जबरदस्त मार लागलेला होता, खूपच मार लागलेला होता, मला खूप त्रास होत होता. मी अगदी जगून वाचून उठलेली आहे, एवढा मार मला लागलेला आहे. आणि आज पुन्हा तुमच्या समोर आलेली आहे. तर आज असे चटपटीत आपण लाडू करूया. मग इथे खारीक खोबरं कुटून आणलेलं आहे, इथे डिंक घेतलेला आहे, मगज बी आहे, अक्रोड, बदाम, काजू, चारोळे, गोडांबी. गोडांबी म्हणजे कसं असतं, बिबो असतो, बिब्यामध्ये बिब्याच्या आतली जी बी असते तिला गोडांबी म्हणतात. भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, बडीशेप, सब्जा, सुंठ, विलायची, खसखस आणि. तर आता हे मी जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे सगळं
भाजून घेतलेलं आहे. आणि हळीव तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नसेल टाकायची तर टाकू नका, कारण तिला थोडा कडवटपणा असतो, त्यामुळं हे मुलं खाणार नाहीत. मग आपण हे जे पदार्थ करणार आहोत, हा पदार्थ हे मुलांसाठी आहे, म्हणून तुम्ही टाकू शकता. तुम्हाला कोणाला बाळंतिणीला वगैरे करायचं असलं तर हे असं टाकू शकता, आणि नसेल करायचं तर टाकू नका. आता हा डिंक आहे, पॅनमध्ये तूप घातलेलं आहे, तूप आपलं चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता डिंक तळून घेत आहे मी. सुरुवातीला टाकताना गॅस फुल करायचा आणि नंतर मग थोडा मंद करायचा, म्हणजे आतमध्ये पर्यंत तो तळून निघतो. नाही तर मग आपल्याला वाटतं तो फुलला आहे, पण तो आतमध्ये तसाच राहतो. म्हणून चांगला हलवून घ्यायचा त्याला, म्हणजे आतमध्ये पर्यंत तो तळला जातो. छान असा गुलाबी रंगाचा झाला आहे. आपण आता तो काढून घेऊ. असा फुल करायचा आणि टाकून द्यायचं, आणि फुलायला लागला की गॅस पुन्हा मंद करायचा. आता हे पहा, गॅस आता आपल्याला थोडा मंद करायचा आणि होऊ द्यायचा. आता मी हा सगळा तळून घेते. तळून झालेला आहे डिंक बघा. काही डिंक असा जो गुलाबी जो दिसतो तो लिंबाच्या झाडाचा असावा, आणि हा पांढरा जो आहे तो बाभळीच्या झाडाचा. तर आता इथे मिक्सरमध्ये हे सगळं आपण बारीक असं भरड करून घ्यायचं, जाडसर करून घ्यायचं. तर आता आपण हे मिक्सरमध्ये जाडसर करून घेऊया. आता हे सगळं मी बारीक करून घेते. सगळं बारीक करून घेतलेलं आहे, आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे घालून घेऊ. छान वास येतोय याचा, खूप वास सुटलाय. पॅन तापत ठेवलेला आहे. आपण गुळाचा पाक करून घेऊया. इथे 3 पावशेर गुळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊ, अगदी गुळ भिजण्यापुरतं. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला गुळ विरघळला की तूप घालायचं आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण गुळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. अशी भाजीची छोटी पळी आहे, 2 चमचे घातलेत. हा 3रा, 4, 5 आणि 6. आता हे आपण त्या मिश्रणामध्ये टाकून देऊ. ह्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. चालू केलं व्हिडिओ. हे पहा, आता याचे आपण सगळे असे लाडू वळून घेऊ. हे पहा, असं लाडू येतोय त्याचा. मुलांना खायला, आता म्हणजे मुलं खातील, नातवंड खातील, सगळ्यांना खायचं असतं. बघा, इतका वास सुंदर सुटला याचा, कारण सगळं आहे त्याच्यात. ओवा, बडीशेप सगळं टाकलेलं आहे, सुंठ, विलायची सगळं टाकलेलं आहे. पौष्टिक लाडू आहे. छोट्या छोट्या मुलांना दुपारचं काहीतरी 4च्या दरम्यान खायला लागतं. मग काय खायला द्यायचं असा प्रश्न पडतो. खारीक, खोबरं, बदाम त्यांच्या पुढं मांडलं तर ते खात नाही. मग हे असं त्यांना लाडू म्हणून खायला आवडतो. तर मी आता हे सगळे लाडू बांधून घेते. आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व पदार्थ घातलेले आहेत. पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.